नमस्कार मित्रांनो, तो लाडकी बहीण योजनेचे 1500चा हप्ता कधी मिळेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे व तसंच 2100 हप्त्याचा निर्णय कधी होईल याबद्दलही सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। तर याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल इंडिया न्यूज अपडेटला तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती सर्वप्रथम मिळत राहील। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने आता एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न अजूनही महिलांच्या मनात आहे। 1500 रुपयांचा डिसेंबरचा हप्ता अजून महिलांच्या खात्यात आलेला नाही आणि त्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे। नेमकी काय आहे तर चला सर्वांना बघूया। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अधिक तपशीलवार माहिती अशी आहे। 1500चा हप्ता डिसेंबर म्हणजेच सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना काही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। डिसेंबर महिन्यात 1500चा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत जमा झालेला नाही। सध्या सरकारने हिवाळी अधिवेशन या योजनेसाठी 1400 कोटी तरतूद केली आहे। हे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी वापरण्यात येणार आहे। या संदर्भात सरकारने आश्वासन दिले आहे की डिसेंबरचा 1500 हप्ता पुढील 4 ते 5 दिवसात किंवा महिन्याच्या शेवटी महिलांच्या खात्यात जमा होईल, यावर सरकारने अधिकृत माहिती दिली आहे। तसंच 2100च्या हप्त्याबद्दल काय माहिती आहे त्याबद्दल आपण बघूयात। योजनेसाठी 1500चा हप्ता 1500 हप्त्याचा लाभ जरी महिलांना दिला जात असला तरी 2100चा हप्ता या संदर्भात सरकारने प्रारंभतच सांगितलं होतं की तो आर्थिक अधिवेशनामध्ये निश्चित केला जाईल। सुरुवातीला फडणवीस सरकारने सांगितले होते की 1500चा हप्ता महिलांना 2024च्या एप्रिल महिन्यात मिळू शकेल। त्यावर अंतिम निर्णय अधिक अधिवेशन घेतला जाऊ शकतो। पात्रता, निकष आणि अर्जाची पडताळणी। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांच्या अर्जाची पडताळणी। सरकारने स्पष्ट सांगितलेली आहे की कोणत्याही अर्जाची पडताळणी होणार नाही। जो महिला अर्ज भरला आहे त्या आणि त्यांना पात्र ठरली आहे तिला हप्ता दिला जाणार। म्हणजे ज्या महिलांनी अर्ज भरलेला आहे व ज्यांचे ऑलरेडी यासाठी प्राप्त यांची पडताळणी झालेली आहे व त्यांच्या खात्यात पैसे आले त्या सर्वांनाच पैसे मिळेल असं हप्ता दिला जाईल असं सांगितलेले आहे। जर कोणत्याही तक्रार आल्या तर त्या तक्रारीची तपासणी केली जाईल, पण अर्जाची पडताळणी होणार नाही। यासाठी नवे निकष किंवा नियम लागू होणार नाहीत। योजनेच्या संदर्भातील इतर तपशील। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांना 7500 रुपये मिळाले होते। याचा अर्थ महिलांना आधीच काही रक्कम दिली गेली होती। 1500 हप्ता हा नियमितपणे महिलांच्या खात्यात जानेवारी 2024च्या मध्यापर्यंत होऊ शकतो। मात्र सर्व महिलांनी हप्ता एकाच वेळेस न मिळाल्याने काही गोंधळ निर्माण झाला आहे। सरकारी आश्वासन। सरकारने महिलांना दिलेल्या आश्वासनानुसार सर्व पात्र महिलांना हप्ता मिळणार आहे। त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला असेल त्यांना योग्य वेळेत हप्ता मिळेल। योजनेसाठी जो निर्णय घेतला गेला आहे तो योजनेच्या नियमांमध्ये काही बदल न करता सर्व इच्छुक महिलांना तसा फायदा दिला जाईल। एकूणच लाडकी बहीण योजनासाठी सरकारने केलेल्या निर्णयांना महिलांना आर्थिक मदतीचा लाभ देण्यास मान्य व्यक्त केलं आहे। मात्र हप्ता मिळण्यासाठी विलंबामुळे महिलांमध्ये काही निराशा दिसत आहे। सरकारने आश्वासन दिले आहे की लवकरच यावर योग्य ती कारवाई केली जाईल। असंच नवीन माहितीसाठी तुम्ही आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेटला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील।